नमस्कार प्रेक्षकांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे. पारू आता बाहेर येते आणि विचार करते काय करू, देवयाईंना सांगू की नको. आणि तेवढ्यातच तिला अहिल्याचा स्वतःहून कॉल येतो. ते पाहून पारू विचार करते मला जसं वाटतंय ना तेच घडलं असणार आहे. इकडे आदित्य सरांना त्रास झाल्यामुळे तिकडे देवयाईंना जाणीव झाली असणार आहे. असा विचार करत असते तर अहिल्याचा फोन उचलते. अहिल्या बोलते, आदित्य अरे कुठे आहेस तू, काय करतोयस, फोन उचलणार आहेस की नाहीस. आदित्य तू बोलत का नाही आहेस. तेव्हा पारू बोलते, देवयाई मी पारू बोलतीये. हे ऐकून अहिल्या बोलते, पारू अगं आदित्यचा फोन तुझ्याकडे कसा काय, तो बरा आहे ना. आणि तेवढ्यातच तिथे आदित्य येतो आणि तिच्या हातातून फोन हिसकावून घेतो आणि बोलतो, आई ते मी झोपलो होतो म्हणून पारूने फोन उचलला. तेव्हा अहिल्या बोलते, आदित्य आहे ती कामं तिथेच सोडा आणि घरी परत या, अरे लग्न तोंडावर आलंय. तेव्हा आदित्य बोलतो, आई मी तुझा मुलगा आहे, हाती घेतलेलं काम अर्धवट नाही सोडू शकत आणि इथे तर प्रश्न प्रीतमच्या आयुष्याचा आहे. तेव्हा अहिल्या बोलते, काय प्रीतमच्या आयुष्याचा. तेव्हा आदित्य बोलतो, म्हणजे तो त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय ना म्हणून. अहिल्या बोलते, बरं ठीक आहे ठेव, काळजी घे. आदित्य फोन ठेवतो आणि पारूवरती ओरडू लागतो. तो बोलतो, पारू अगं तू जरा वेडी आहेस का, मी जर टायमिंगवरती आलो नसतो तर तू आईला सगळं सांगून मोकळी झाली असतीस आणि मग काय हातातलं काम सोडून इकडे निघून आली असती. तेवढंच तिथे प्रीतम आणि प्रिया येतात. आदित्य पाहतो तर काय त्या दोघांची तोंड पडलेली असतात. ते पाहून आदित्य बोलतो, प्रीतम अरे काय झालं, तुम्हा दोघांची तोंड अशी का पडली आहेत. तेव्हा प्रीतम बोलतो, दादा अरे सगळं संपलं, आबासाहेबांनी प्रिया मॅडमचा साखरपुडा ठरवलाय, तेही परवा येत्या 2 दिवसात. तर आता सीन चेंज होतो. इकडे आपण पाहतो तर काय मिहीर दिशाच्या खोलीत आलेला असतो. दिशा म्हणत असते, अरे मिहीर तू कशाला घरी आलास, तुला माहिती आहे ना लग्नाची तयारी आहे, जर आपल्या दोघांना कुणी जर खोलीत बघितलं ना तर काही खरं नाही. तेव्हा मिहीर बोलतो, दिशा मी तुझ्यासाठी एक जॅकपॉट इन्फॉर्मेशन घेऊन आलो होतो, पण जर तुला नको असेल तर जाऊ दे. आणि मला असं वाटतंय तू त्या प्रीतमशी लग्न करण्यासाठी खूपच एक्सायटेड आहेस. तेव्हा दिशा बोलते, अजिबात नाही, मी प्रीतमसाठी नाही, मी फक्त त्याच्या आडनावासाठी एक्सायटेड आहे. फक्त आमचं एकदा लग्न होऊ दे, मग कोण प्रीतम आणि कसला प्रीतम मी त्याला ओळखसुद्धा देणार नाही. तेव्हा मिहीर बोलतो, पण कसं आहे ना मला असं वाटतंय तुम्हा दोघांचं लग्न काय होणार नाही, वेट तुला काहीतरी दाखवायचंय. असं म्हणतच तो प्रिया आणि प्रीतमचा शेतातला रोमॅन्टिक फोटो दाखवतो आणि बोलतो, हे बघ तुझा नवरा तुमच्याच घरात काम करणाऱ्या मेडच्या प्रेमात पडलाय आणि तिच्या वडिलांना मनवण्यासाठी तो गावी गेलाय खोटं सांगून. आणि विशेष म्हणजे त्या प्रियाच्या बापाला म्हणजे सयाजीरावाला माहीतच नाहीये की ही दोघं अहिल्यादेवीची मुलं आहेत. ते अहिल्यादेवी आणि सयाजीराव या दोघांमध्ये 100% काहीतरी टशन आहे. त्या दोघांची खतरनाक दुश्मनी आहे असं मी ऐकलंय. मी तर म्हणतो तू अहिल्यादेवीला जाऊन सगळं सांग. तेव्हा दिशा बोलते, नाही आपण असं करायला नको, आपण असं काहीतरी करायला पाहिजे ना की ज्यामुळे ते तिघेही तिकडून पळून आले पाहिजेत. मिहीर तू असं काहीतरी कर ना ज्यामुळे त्या सयाजीरावला कळलं पाहिजे की ही जी 2 मुलं आहेत ना प्रीतम आणि आदित्य ती अहिल्याची मुलं आहेत म्हणून. आणि मग काय सयाजीराव स्वतःहून त्यांना घरातून हकलवून लावेल. तर आता सीन चेंज होतो. इकडे आपण पाहतो तर काय प्रीतम, प्रिया, पारू आणि आदित्य हे चौघेही डिस्कशन करत असतात. प्रीतम म्हणत असतो, दादा काहीतरी कर, आपल्याला काही एक करून हे लग्न थांबवायलाच हवं. मी काय म्हणतो आपण आबासाहेबांकडे लग्नाची बोलणी करूया का. आदित्य बोलतो, नाही आपल्याला माहीत नाहीये की आईमध्ये आणि आबांमध्ये नक्की काय वैर आहे. आधी तो वैर आपल्याला मिटवायला हवा आणि मगच लग्नाची बोलणी करायला हवी, नाहीतर त्यांच्यातले मतभेद अजूनच वाढतील. तर आता सीन चेंज होतो. इकडे आपण पाहतो तर काय ही दिशा रडत रडतच अहिल्याला फोन करते. भोंगा पसरतच ती बोलते, सासू मॉम प्लीज तुम्ही लवकर घरी या, मला तुमची गरज आहे. तेव्हा अहिल्या बोलते, हो येते, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तर घडलेलं असं असतं की या दिशाने खूप मोठा प्लॅन बनवलेला असतो. तिच्या वडिलांना मुद्दामच आजारी करण्याचं नाटक करायला सांगितलेलं असतं आणि खोटा डॉक्टर देखील बोलावलेला असतो. आणि या सगळ्यामध्ये मीरासुद्धा तिची साथ देत असते. मीरा त्या डॉक्टरला म्हणत असते, अहिल्या फार हुशार आहे, तुम्ही खूप चोख काम करायला हवं, नाहीतर ती लगेच तुम्हाला पकडेल. आणि तेवढ्यातच रूमचा दरवाजा कोणीतरी नॉक करतं. दिशा दरवाजा उघडते, पाहते तर काय अहिल्या आणि दामिनी आलेले असतात. आणि अहिल्याला पाहताच दिशा जोरजोरात भोंगा पसरते आणि तिला घट्ट अशी मिठी मारते. आणि हे सगळं पाहून तर अहिल्याला काहीच कळत नसतं. ती बोलते, दिशा अगं नेमकं काय घडलंय. तेव्हा मीरा बोलते, अहिल्या अगं यांना अटॅक आलाय, हार्ट अटॅक आलाय आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलंय, पण ऑपरेशन फारच रिस्की आहे. आणि हे ऐकून तर अहिल्याला धक्काच बसतो. तेव्हा डॉक्टर बोलतात, हो ऑपरेशन सक्सेसफुल होईल की नाही हे सांगता येत नाही, पण तुम्ही पथ्य पाळा आणि काळजी घ्या, असं म्हणतच डॉक्टर तिकडून निघून जातात. तेव्हा दिशाचे बाबा अहिल्यासमोर हात जोडतात आणि बोलतात, अहिल्या मॅडम मी कधी गचकेंना काही सांगता येत नाही, सतत मला यमदूत माझ्या डोळ्यांच्या समोर दिसत असतो
अहिल्या मॅडम, फक्त माझी शेवटची एकच इच्छा आहे. मला फक्त माझ्या मुलीचं दिशाचं लग्न बघायचंय. एकदा का ती तिच्या घरी गेली की मी मरायला मोकळा. तेव्हा अहिल्या बोलते, अहो तुम्ही हे काय बोलताय? आपण सेकंड ओपिनियन घेऊया. चांगल्यातला चांगला डॉक्टर आपण इकडे बोलूया. तेवढंच मीरा बोलते, अहिल्या मला असं वाटतंय की आपण या दोघांचं लग्न ना येत्या 2-3 दिवसात करून टाकूया. तेव्हा अहिल्या बोलते, बरं ठीक आहे, जशी तुझी इच्छा. मी आदित्यला फोन करून कळवते आणि त्या तिघांना यायला सांगते. असं म्हणत असते तर आदित्यला फोन करते आणि बोलते, आदित्य, दिशाच्या वडिलांना हार्ट अटॅक आलाय आणि त्यांचं ऑपरेशन येत्या 2-3 दिवसात करायचं आहे. पण त्यातसुद्धा कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यामुळे त्यांची शेवटची इच्छा आहे की त्यांना दिशाचं लग्न बघायचंय. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता तिकडून निघा. मला उद्याच्या उद्या तुम्ही तिकडे हजर पाहिजे आहात. असं म्हणत असते तर फोन कट करते. प्रीतम तर इतका चिडलेला असतो. तो बोलतो, दादा मी आईचं काही एक ऐकणार नाहीये. मी तिकडे जाणार नाहीये. तू बस आईचं ऐकत. असं म्हणत असतो चिडून तिकडून निघून जातो. आदित्य बोलतो, पारू अगं हा प्रीतम असा का वागतोय ना तेच मला कळत नाहीये. मला तर इतका वैताग आलाय ना, मला तर काहीच कळत नाहीये. तेव्हा पारू बोलते, धनी अहो तुम्ही जरा शांत बसा. तेव्हा आदित्य बोलतो, पारू हे काय सारखं धनी धनी लावलंयस? अगं ही सिच्युएशन काय? मला तर वाटतंय हे नाटक ना आपण बंद करूया. बास झालं आता, खूप झालं. मला सुद्धा सहन होत नाहीये. आणि तेवढंच तिथे आबा येतात. ते त्या दोघांचं बोलणं ऐकतात आणि बोलतात, काय लावलंय हे सगळं? आणि आजचा भाग इथे संपतो.